आता सर्वांनाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात त्यामुळं आमची पूर्ण फॅमिली एकत्र आलती. मामाकडचे सगळे येणार होते म्हणून आम्ही पहिल्यांदा तर पाणीपुरी बनवायचा बेत केला. छानपैकी आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांना बाहेर जायचं होतं. तोपर्यंत मम्मी तिने बनवलेलं लोणचं सगळ्यांना दाखवत होती. आणि आज माझ्या बहिणीचा 12वीचा निकाल होता त्यामुळं ती आम्हाला पार्टी देणार होती पास झाल्याबद्दल. म्हणून आम्ही सगळे कझिन्स मिळून खायला गेलो. आणि खूप जास्त भूक लागलेली त्यामुळं खायच्या नादात मी ते शूट करायचंच विसरून गेली. मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मावशीकडे जाणार होतो. तिथं मस्तपैकी मटणाचा बेत होता. मस्तपैकी आम्ही आवरून तिथे गेलो. तोपर्यंत तर तिथं जेवण शिजवायची तयारी सुरूच होती आणि मग सगळेजण बसले होते याचा वेट करत की कधी मटण शिजतंय आणि कधी आपल्याला खायला मिळते. मग सगळेजण असे गप्पा वगैरे मारत बसलेले. आणि दुपारचं खूपच जास्त ऊन लागत होतं त्यामुळे एका ठिकाणी सावली पकडून आम्ही सगळेजण बसलेलो आणि सगळ्यांच्या गप्पा मारायच्या चालल्याच होत्या. आणि जेवण शिजेपर्यंत काय टाईमपास करायचं समजतच नव्हतं म्हणून आम्ही बसल्या बसल्या एक कैरी खाल्ली. आणि त्यानंतर फायनली आमचं जेवण बनवून तयार होतं. मग आम्ही सगळ्यांनी एक सोबतच जेवणावरती ताव मारला. बाकी जेवण तर एकच नंबर झालेलं. छानपैकी जेवण वगैरे करून प्रत्येकजण आपापल्या घरी गेलं. बाकी आमचे ह्या सुट्टीचे 2 दिवस तर खूपच जास्त छान गेले.